हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण एकदम इझी पोटॅटो डिप आणि आलू पराठाची रेसिपी बघणार आहे. पोटॅटो डिपसाठी आपण उकडलेला बटाटा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा, त्यात थोडं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि हे सगळं टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. सो आता आपल्याला एक अशी बटाट्याची थोडी स्टिकी पेस्ट तयार होते. मग एका पॅनमध्ये थोडंसं बटर टाकायचं, त्यात 1.5 ते 2 चमचे मैदा टाकायचा आणि मग तो मैदा बटरमध्ये रोस्ट करून घ्यायचा, त्यात भाजून घ्यायचा, त्याचा कच्चा वास जायला पाहिजे. हे करताना तुम्ही बारीक गॅसवर करा, कारण मैदा खूपच थोडा आहे आणि जर का गॅस मोठा असेल तर तो पटकन जळू शकतो. सो सिमवर ठेवा. थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, पण सिमवर ठेवून मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. स्वतः मैदा भाजून होत आलेला आहे. त्याचा कलर आता चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत. हे साधारण 1 स्पून चिली फ्लेक्स आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन चिली पण टाकू शकतात, बारीक चिरून हिरवी मिरची, पण चिली फ्लेक्सनी पण छान लागतं. चिली फ्लेक्स टाकल्यावर आपण त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, पाव ग्लास म्हणजे 1/4 ग्लास, आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात गुठळा राहिला नाही पाहिजे. आणि आता मग त्याच्यामध्ये आपण जवळजवळ पाऊण कप दूध टाकलं आहे. सो आता तुम्हाला थोडं लक्षात आलं असेल की ही रेसिपी थोडी व्हाईट सॉससारखी आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडा ब्लॅक पेपर पावडर टाकलं आहे, मिरेपूड, आणि मीठ टाकलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण हे ॲक्च्युली शुगर टाकून एक अर्धा ते पाऊण चमचा साखर टाकून फिनिश करतो, मग ते जास्त टेस्टी लागतं. खूप सिंपल टिप आहे. आता थंडीचे दिवस आहेत, दही खाल्ल्यामुळे सर्दी जास्त होते, म्हणून जर का दही अवॉइड करायचं असेल पराठ्याबरोबर तर मग असं डिप बनवायचं. हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण त्याच्यामध्ये बटाट्याची जी पेस्ट केली होती ती टाकली आहे, पोटॅटो स्लरी, आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. हे सगळं मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि मग ते आपण गॅस बंद करून साईडला ठेवू शकतो. कोटिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुम्ही आता याच वेळात त्याची टेस्ट बघू शकता. त्याच्यामध्ये काही तिखट मीठ अजून हवं असेल तर टाकू शकता. आता आपलं पोटॅटो डिप रेडी आहे, दॅट टू विदाऊट दही. आता आपण बटाट्याच्या पराठ्यासाठी स्टफिंगचा मसाला तयार करतो आहे. सो मी त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे 2 पानं घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि भरपूर लसूण घेतलं. हे सगळं थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर फिरवून घेतलं आहे. आपण जो बटाटा आहे तो अशा मी चाळणीने प्रेस करून घेतला आहे, कारण किसणीने किसला तर त्याचे सगळे लाईन होतात आणि ते चांगलं टेस्ट नाही होत, आणि जर का हाताने स्मॅश केलं तर ते थोडे मोठे पीसेस राहून जातात. तर आता आपण ते वाटण केलेलं या बटाट्यात टाकलेलं आहे. थोडंसं आमचूर पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जिरा पावडर टाकलेली आहे आणि मीठ. सो एवढंच, काही म्हणजे खूप कमी पदार्थ टाकलेले आहेत आपण, जास्त त्याला कॉम्प्लेक्स नाही केलेलं आहे स्टफिंगला. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. मी इकडे 7 ते 8 बटाटे घेतले होते, त्याच्या हिशोबाने मी मीठ टाकलं आहे, आणि मिरची जी टाकलेली आहे आपण तिखट, ते बॅलन्स होण्यासाठी. आणि सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत टेस्टसाठी. सो इधर कोथिंबीर टाकू शकता तुम्ही, किंवा थोडंसं कसुरी मेथी पण टाकू शकता, पण मी कोथिंबीरच प्रेफर केली नसती. सो आधी मी हे चमच्याने वरच्यावर हलवून घेणार आहे, म्हणजे सगळे स्पायसेस सगळीकडे लागतील आणि हाताला एकदम तिखट म्हणजे मिरची नाही लागणार, नाही तर मग हाताला त्रास होतो. स्वतः मी थोडंसं हलवून घेतलं आहे आणि त्या हाताने मी पटकन मिक्स करून घेणार आहे. तुम्ही स्पॅच्युलानी पण मिक्स करून घेऊ शकता. माझ्याकडे तेव्हा स्पॅच्युला अवेलेबल नव्हता. आता मी ह्याचं डो बनवून घेतलं आहे. तर या पिठामध्ये मी 70% गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 30% मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मळताना, आणि
ओवा टाकलेला आहे. हे सगळं टाकून मी मिक्सरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये मळून घेतलं आणि ते अर्धा ते 1 तास मुरू दिलं पीठ. ते अर्धा ते 1 तास मुरल्यामुळे आता ते जे पीठ आहे ते एकदम असं स्ट्रेची झालं आहे. त्याच्यामध्ये भरपूर ग्लुटेन फॉर्म झालं आहे आणि हेच मेन इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ते पीठ स्ट्रेची होतं तेव्हा बटाटा बाहेर येत नाही पराठ्यामधनं. आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे पराठेला लावायला. तांदळाचं पीठ घेतलं की पराठे थोडे ड्राय होतात आणि जास्त असे ऑइली होत नाही आणि पटकन जळत पण नाही. तांदळाच्या पिठामुळे एक असा लेअर तयार होतो तव्याच्या आणि पराठ्याच्या मध्ये. सो आपण हा कणकेचा गोळा घेतला आणि कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा बटाट्याचा गोळा घेतला आहे. आता आपण ह्याची एक अशी पारी बनवून घेणार आहे. तुम्ही जर लाटून बनवू शकता किंवा हातानेच त्याला थोडंसं वाटीसारखा आकार देऊन मग त्याच्यामध्ये ते सारण भरू शकता. सो मी थोडंसं आधी लाटून घेतलं आणि मग आता मी त्याला थोडासा शेप देणार आहे. बाहेरची जी कडा असते ती थोडी पातळ ठेवायची आणि जी आतली बाजू असते ती थोडी जाड ठेवायची. आपण मोदकाला कसं साधारण करतो तसं. आता आपण त्याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरलं आणि हे सगळं आपण मोदक कसा क्लोज करतो तसा बंद करून घ्यायचा. सारण कुठूनही बाहेर येता कामा नये आणि हे थोडं स्ट्रेच करायचं. आता बघा तुम्ही जे आपण जी कणिक आहे जास्त वेळ भिजू दिली त्याच्यामुळे जे असं मैद्याचं स्ट्रेच होतो आहे त्याच्यामुळे कणिक त्याच्यामधनं बाहेर येत नाही आणि एकदम सॉफ्ट डो आहे, हार्ड डो नाही आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये स्टफ करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घेणार आहे. सो आता सगळ्यात लगेच त्याला लाटणं लावून लाटायचं नाही. आधी हाताने त्याला स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे आतलं जे बटाट्याचं सारण असतं ते इकडून तिकडून बाहेर येत नाही किंवा तो पराठा फाटत नाही. हाताने ते थोडं थापून घ्यायचं आणि मग बऱ्यापैकी मोठा झाला पराठा की मग त्याला लाटायला सुरुवात करायची. तुम्ही थिकनेस बघू शकता. हा अति पण थिक नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे. साधारण 3 ते 4 mm थिकनेसचा पराठा आहे हा. आता तुम्ही बघू शकता कुठूनही सारण बाहेर आलं नाही आहे आणि आतलं सारण बाहेरच्या पापुद्र्यामधनं दिसतं आहे म्हणजे त्याचा पराठा झालेला आहे. अजून जास्त लाटलं तर ते बाहेर येऊ शकतं म्हणून मी जास्त नाही लाटलं आहे. एकदम पातळ नाही करायचं, थोडं आतलं स्टफिंगची टेस्ट यायला पाहिजे. सो आता आपण हा पराठा तव्यावर टाकून घेतला. लोखंडी तवा वापरलेला आहे. तुम्ही बिडाचा किंवा नॉनस्टिक पण वापरू शकता. सो एका साईडने थोडं होऊ दिलं आणि मग तो आलू पराठा आपण पलटून घेतला आहे सरडाच्या साहाय्याने. सो आता आपण त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं. सो पराठा थोडा रोस्ट करून झाला आणि मग तेल टाकलं की मग त्याची हीट जरा वाढते आणि मग तो पराठा फुलायला लागतो. आता बघा थोड्या वेळात तो पराठा टम्म पुरीसारखा फुगेल. आता आपण ते पलटून घेतला. बघा आपण जास्त काही न करता तो पराठा फुलला आहे. एकदम इझी रेसिपी आहे. तुम्हाला जर का काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करा, मी ते क्लिअर करेन. एक्झॅक्ट मेजरमेंट हवं असेल तर ते पण प्रोव्हाइड करेन. सो आता आपला पराठा झालेला आहे. तो आपण तुपात पण शेकू शकतो. मी आत्ता तेल टाकलं आहे. मी ते सर्व करायच्या आधी त्याच्यावर तूप टाकलं होतं. सो आता हे आपलं जे डिप आहे पोटॅटो डिप ते पण रेडी आहे. आलू पराठा आणि त्याच्याबरोबर थोडंसं केचप पण दिलेलं आहे. सो आपला आलू पराठा रेडी आहे. क्रिस्पी होतो, कलर पण एकदम मस्त येतो आणि आतमध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर पण एकदम एन्हान्स होतो. सो इझी युनिक रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही रेसिपी ट्राय करून सांगा तुम्हाला कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.